नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण धनुराशीचे आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत. या आठवड्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आपण पाहूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे पुढील येणारी या राशीबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. चला तर मग धनुराशीबद्दल माहिती पाहूयात. धनुराशीचे स्वामी गुरु आहेत. ही अग्नितत्वाची रास आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल. एखादी चांगली न्यूज तुम्हाला ऐकायला मिळेल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. नवीन मित्र तुम्हाला मिळतील. त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. हा आठवडा कसा पटकन जाईल हे तुम्हाला कळणार नाही. काम करताना खूप कामं एकदम अंगावर घेऊ नका. एका वेळी एक काम करा, नाहीतर कामात गडबड होऊ शकते. व्यापारामध्ये मोठे निर्णय या आठवड्यामध्ये घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट मिळेल. फक्त जास्त मोठी रिस्क घेऊ नका. नोकरीतही प्रमोशनचे चान्सेस आहेत. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. शिक्षकांकडून घेतलेलं मार्गदर्शन तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. मन भरकटू देऊ नका. अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या. प्रेमी जीवनामध्ये थोडे वाद गैरसमज होताना दिसत आहेत. तरी गैरसमज होऊ देऊ नका. भांडणे बोलून मिटवा. वैवाहिक आयुष्य चांगलं आहे. येणारा काळ तुम्ही जे फॅमिली प्लॅनिंग केलं असेल त्यासाठी शुभ आहे. जोडीदाराची योग्य साथ तुम्हाला मिळणार आहे. घरातही आनंदाचे वातावरण असेल. भावंडांवर थोडा खर्च होईल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून धनलाभ होण्याचे योग आहेत. ज्यांचं लग्न ठरलं नव्हतं त्यांना या आठवड्यामध्ये लग्नाचे योग आहेत. आरोग्याचं उत्तम असेल. फक्त व्हायरल इन्फेक्शनपासून सावध राहा. धनुराशीच्या व्यक्तींनी श्रीहरी विष्णूचे नाम जप करा. तसेच तुमच्या कुलदेवतेचेही पूजन करा. कुलदेवतेचे पूजन केल्याने तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील व तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल. तर ही होती धनुराशीबद्दलची माहिती. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.